नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. 2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी फार चांगले गेले आणि या वर्षात भारतीय शेअर बाजाराने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा हा दिलेला आहे. फक्त डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स हा 7.53% वाढलेला असून आपला निफ्टी निर्देशांकही 7.93% वाढलेला आहे. यामुळे भारतीय लोकांचा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कल हा वाढलेला आहे आणि त्यासाठी ते म्युच्युअल फंडामार्फत SIP मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य हे देत आहेत. असोसिएशन्स ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया MPच्या डेटानुसार म्युच्युअल फंडामधील एकूण गुंतवणूक ही 50 लाख कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि फक्त डिसेंबर महिन्यात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIPच्या माध्यमातून गुंतवणुकीचा आकडा हा 17,170 कोटी रुपयाचा झाला आहे, जो की नोव्हेंबर महिन्यात होता 17,073 कोटी. म्हणजे या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही महिन्याला वाढत आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवणुकीचा विचार हा करत आहे. पण आपल्या भारतीय शेअर बाजारात बऱ्याच प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत, त्यातील कुठला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा यात फार कन्फ्युजन आहे. तर आज मी 2024 या वर्षासाठी चांगले म्युच्युअल फंड हे तुम्हाला सुचवणार आहे आणि ते म्युच्युअल फंड आपण का सिलेक्ट केले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आता आपण पाहू की आपण जे म्युच्युअल फंड सिलेक्ट केलेले आहेत त्यामागे मी काय निकष लावलेले आहेत. पहिला निकष म्हणजे तो म्युच्युअल फंड हा 5 वर्षापेक्षा जुना पाहिजे. दुसरा निकष म्हणजे त्या म्युच्युअल फंडाचा AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट हा 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पाहिजे. तिसरा निकष म्हणजे त्या म्युच्युअल फंडाचा एक्सपेन्स रेशो हा 1 पेक्षा कमी पाहिजे. आणि चौथा निकष म्हणजे त्या म्युच्युअल फंडाचा 3 वर्षाचा CAGR, 5 वर्षाचा CAGR आणि ऑल टाईमचा CAGR हा चांगला पाहिजे. हे क्रायटेरिया आपण लावलेले आहेत आणि ते म्युच्युअल फंड आता आपण जे काही म्युच्युअल फंड पाहणार आहोत हे सर्व इक्विटी स्कीमचे म्युच्युअल फंड आहेत. तर आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय हे प्रथम पाहू. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे असे म्युच्युअल फंड की ज्यातील पैसा हा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये म्हणजे शेअर बाजारात गुंतवलेला असतो. या म्युच्युअल फंडामध्ये रिस्क जास्त असली तरी त्यापासून मिळणारा परतावा हा जास्त असतो आणि ज्या लोकांना लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायची आहे म्हणजे 10 ते 15 वर्षांसाठी त्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाचे महत्त्वाचे 3 प्रकार पडतात: लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड. प्रथम आपण लार्ज कॅप फंड म्हणजे काय ते पाहू. लार्ज कॅप फंड म्हणजे या फंडातील 80% पैसा हा ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन हे 20,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा लार्ज कॅप म्हणजे ब्लूचिप कंपन्यांमध्ये त्या फंडाला गुंतवणे हे बंधनकारक आहे. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे त्या कंपन्या चांगल्या इस्टॅब्लिश झालेल्या असतात, त्या कंपन्या त्या क्षेत्रातील लीडर कंपन्या असतात, त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असते. त्याचप्रमाणे त्या कंपन्या ज्या वस्तू बनवतात किंवा ज्या सर्व्हिसेस देतात त्या सर्व्हिसेस हा नावाजलेल्या असतात. उदाहरणार्थ TCS, HDFC बँक, त्याचप्रमाणे हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या लार्ज कॅप कंपन्या असतात. लार्ज कॅप कंपन्यांमधील गुंतवणूक ही कमी जोखमीची असून त्यापासून मिळणारा परतावा ही कमी असतो. ज्या कोणाला कमी रिस्कमध्ये चांगला परतावा पाहिजे त्यासाठी लार्ज कॅप फंड हा एक चांगला पर्याय आहे. आपण जे फंड पाहणार आहोत त्यातील पहिला फंड हा लार्ज कॅप कॅटेगरीतील असून त्याचे नाव आहे निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड. या फंडाची सुरुवात जानेवारी 2013 मध्ये झाली असून त्याचा AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट हे 20,217 करोड रुपये असून त्यांचा 3 वर्षाचा CAGR हा 24.15% आहे, 5 वर्षाचा CAGR हा 18.35% आहे. त्याचप्रमाणे ऑल टाईम CAGR हा 16.71% आहे. या फंडाचा एक्सपेन्स रेशो हा 0.81 एवढा आहे. दुसरा फंड हाही लार्ज कॅप कॅटेगरीतील असून त्या फंडाचे नाव आहे ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड. या फंडाची सुरुवात जानेवारी 2013 मध्ये झाली असून या फंडाचा AUM हा 47,928 करोड रुपये असून या फंडाचा 3 वर्षाचा CAGR हा आहे 20.42%, 5 वर्षाचा CAGR आहे 18.26% आणि ऑल टाईम CAGR आहे 16.24%. या फंडाचा एक्सपेन्स रेशो हा 0.93
3 आहे। इक्विटी म्युच्युअल फंडाचा दुसरा प्रकार आहे मिड कॅप फंड। या फंडातील 65% पैसा हा ज्या कंपन्याचे मार्केट कॅपिटलायझेशन हे 5,000 ते 20,000 रुपयाच्या मध्ये आहे अशा मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणे हे त्या फंडाला बंधनकारक आहे। मिड कॅप कंपन्या ह्या वाढीच्या मार्गावर असतात, त्यामुळे गुंतवणूकदार या कंपन्यांकडे जास्त आकर्षित होत असतात आणि आजची मिड कॅप कंपनी ही भविष्यातील लार्ज कॅप कंपनी ही असते। त्याचप्रमाणे ह्या कंपन्या ह्या स्मॉल कॅप कंपन्यांपेक्षा स्थिर असतात आणि त्यांचे फंडामेंटलही स्मॉल कॅप कंपन्यांपेक्षा स्ट्रॉंग असते। या कंपन्यांमध्ये आपली जोखीम ही मध्यम असते, त्याचप्रमाणे त्यापासून मिळणारा परतावा हा आपल्याला मध्यम असतो। आपला तिसरा फंड हा मिड कॅप कॅटेगरीतील असून त्याचे नाव आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड। या फंडाची सुरुवात फेब्रुवारी 2014 साली झाली असून त्याचे मार्केट कॅप हे 7,410 कोटी रुपये आहे। त्याचा 3 वर्षाचा CAGR हा 36.66%, 5 वर्षाचा CAGR 26.96% आणि ऑल टाईम CAGR हा 23.87% आहे। या फंडाचा एक्सपेन्स रेशो हा 0.64 आहे। आपला चौथा फंड आहे निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड। हा फंड ही मिड कॅप कॅटेगरीतील आहे। या फंडाची सुरुवात जानेवारी 2013 साली झालेली असून या फंडाचे एकूण मार्केट कॅप हे 23,494 करोड रुपये आहे। त्याचा 3 वर्षाचा CAGR 31%, 5 वर्षाचा CAGR 25.7%, त्याचप्रमाणे ऑल टाईम CAGR हा 19.08% आहे। या फंडाचा एक्सपेन्स रेशो आहे 0.67। इक्विटी म्युच्युअल फंडाचा तिसरा प्रकार आहे स्मॉल कॅप फंड। या फंडातील 65% पैसा हा ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप हे 5,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणे हे त्या फंडास बंधनकारक आहे। स्मॉल कॅप कंपन्या ह्या छोट्या असतात, त्याचप्रमाणे त्या शेअर बाजारामध्ये नवीन असतात आणि त्यांचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस हे लोकांना जास्त माहीत नसल्यामुळे आपल्याला वाढीचा चान्स हा भरपूर असतो। आजची स्मॉल कॅप कंपनी हीच भविष्यात मिड कॅप आणि लार्ज कॅप कंपनी ही होणार आहे। या कंपन्यांमध्ये आपली जोखीम ही जास्त असते, त्याचप्रमाणे त्यापासून मिळणारा परतावा सुद्धा जास्त असतो। पाचवा फंड हा स्मॉल कॅप कॅटेगरीतील असून त्याचे नाव आहे SBI स्मॉल कॅप फंड। या फंडाची सुरुवात नोव्हेंबर 2013 मध्ये झालेली असून त्याचा AUM हा 23,716 कोटी रुपये आहे। त्याचप्रमाणे त्याचा 3 वर्षाचा CAGR 26.41%, 5 वर्षाचा CAGR 25.10%, त्याचप्रमाणे ऑल टाईम CAGR हा 25.81% आहे। या फंडाचा एक्सपेन्स रेशो हा 0.70 आहे। आपला शेवटचा आणि 6वा फंड आहे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड। हा फंड ही स्मॉल कॅप कॅटेगरीतील आहे। त्याची सुरुवात जानेवारी 2013 मध्ये झालेली असून त्याचा AUM आहे 43,815 कोटी रुपये। त्याचा 3 वर्षाचा CAGR आहे 40.92%, 5 वर्षाचा CAGR आहे 30.21% आणि ऑल टाईम CAGR आहे 27.10%। या फंडाचा एक्सपेन्स रेशो आहे 0.6। आज आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे 3 प्रकार पाहिले, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, आणि त्याच्यातील मी तुम्हाला 2-2 फंड हे व्यवस्थित सांगितलेले आहेत। तर आजच आपला पोर्टफोलिओ व्यवस्थित बनवून घ्या आणि आपल्या SIPच्या गुंतवणुकीस सुरुवात करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।